28 युगांपासून करकटेवर ठेवून भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा असलेला सावळा विठुराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात पंढरपूरमधील गोपाळपूर जवळील चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्यास असतो, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच महिनाभर भाविक आवर्जून मंदिरात न जाता विष्णुपद येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. नुकताच मार्गशीर्ष महिना सुरू झाल्याने भाविकांची विष्णुपदावर गर्दी वाढू लागली आहे. विठ्ठल हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. त्यामुळे इथे उमटलेल्या पावलांमुळे या क्षेत्रास विष्णुपद असं नाव मिळाले आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात साक्षात विठुराया या ठिकाणी 1 महिनाभर मुक्कामी राहायला येतात, अशी विठ्ठल भक्तांची भावना असते. त्यामुळे राज्यभरातून अनेक भाविक मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपद येथे दर्शनासाठी येतात. विष्णुपदाकडे जाण्यासाठी चंद्रभागा नदीतून नौकानयन करत जाता येते, तर वाहनातून गोपाळपूर येथे जाण्याची सोय आहे. येथे दर्शनासाठी महिनाभर भाविकांची गर्दी असते. विष्णुपद मंदिरासंदर्भात असलेली आख्यायिका अशी आहे की पंढरपूर जवळच असलेल्या गोपाळपूर येथील चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन दगडी विष्णुपद मंदिर आहे. जेव्हा रुक्मिणी देवी देवावर रुसून दिंडीर वनात आली, तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले, ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक म्हणजेच विष्णुपद, अशी आख्यायिका पद्मपुराणात सांगितली आहे. येथील विष्णुपद मंदिरात एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहुडा चरण पावले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची व काल्याच्या वाडग्याची देखील खूण आहे. या शिळेवर दगडी मंडप उभारला आहे. येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहुडा चरण मुरलीधराची आकर्षक अशी मूर्ती कोरण्यात आली आहे. याच ठिकाणी विठुरायाने आपल्या सवंगडी व गायीसह क्रीडा केल्याचे व येथेच त्यांनी सर्वांसोबत वनभोजन केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून या ठिकाणी देवाची आणि गायीची पावले उमटल्याची आख्यायिका आहे. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार विठुरायाचे लाडके भक्त संत ज्ञानेश्वर यांनी समाधी घेतल्यानंतर निराश झालेले भगवंत एक पुराण काळात महिन्यासाठी या ठिकाणी आले होते. हे ठिकाण शांत असल्याने ते या ठिकाणी आल्याचं सांगण्यात येतं. नारद मुनींनी विठोबा आणि रुक्मिणीचे भांडण लावले होते. त्यावेळी देखील देवाने त्यांना पाण्यात उभे राहण्याची शिक्षा दिली आणि 6 महिने पाण्यात आणि 6 महिने बाहेर राहशील, असे सांगितले. विष्णुपदाकडे येताना पाण्यात नारदाचे मंदिर आहे. त्यामुळे 6 महिने हे मंदिर पाण्यात असते, तर 6 महिने बाहेर राहते. भाविक नावेतून विष्णुपदाकडे येताना या नारदाचेही दर्शन घेऊन पुढे देवाकडे येतात. भाविक शिदोरी घेऊन या ठिकाणी येतात. दर्शनानंतर सहकुटुंब वनभोजनाचा आनंदही घेतात. मार्गशीर्षमध्ये पंढरपुरात वारीला आलेले वारकरी व दिंड्याही बारस सोडायला या ठिकाणी येतात. मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत येथे देवाचा मुक्काम असतो. महिनाभर विठ्ठल मंदिरात जे राजोपचार केले जातात, ते सर्व राजोपचार येथील विष्णुपद मंदिरात केले जातात. त्यानंतर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी देवाचा रथ आणि पादुकांची पालखी दिंडी वाजत्र्यांसह चंद्रभागेच्या पात्रातील विष्णुपद मंदिरावरून मिरवणुकीने पुन्हा पंढरपूरच्या मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणली जाते. जय जय रामकृष्ण हरी.